तर या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी सरकारने घोषणांची खैरात केलेली आहे। मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सरकारने लागू केलेली आहे। तर या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येणार आहेत आणि त्याशिवाय 8 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातल्या मुलींना पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत देण्यात येणार आहे। त्याशिवाय अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र कुटुंबाला वर्षाला 3 सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। तर महिलांसाठी नेमक्या काय योजना आहेत त्यावरती एक नजर टाकूयात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर। 21 ते 60 वयातील महिलांना दरमहा 1500 रुपये देणार। 1 जुलैपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू। विवाहित मुलींसाठी शुभमंगल योजनेचा निधी वाढवला। शुभमंगल योजनेचा निधी 10,000 वरून आता 25,000 वर। 25 लाख महिलांना लखपती दीदी करण्याचं उद्दिष्ट। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर। प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला 3 सिलेंडर मोफत। नव्या शैक्षणिक वर्षामध्ये मुलींना मोफत शिक्षण देण्याची घोषणा। पात्र विद्यार्थिनींना संपूर्ण शिक्षण मोफत। 2,05,000 विद्यार्थिनींना होणार लाभ। तर महिलांपाठोपाठ आता शेतकऱ्यांसाठी काही घोषणा करण्यात आलेल्या आहेत त्यावर एक नजर। शेती कृषी पंपाचे सर्व थकीत बिल माफ। 46,06,000 कृषी पंप धारकांना वीज बिल माफी। 7.5 HP पर्यंतच्या कृषी पंप धारकांची वीज बिल मोफत। तर 14,000 कोटी रुपयांचा भार पडणार। शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये पीक विमा योजना। ई पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यात लागू। राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर। गाव तिथे गोदाम ही योजना राबवणार। नव्या गोदामांचं बांधकाम, जुन्या गोदामांची डागडुजी। कापूस सोयाबीन शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपये सहाय्य। गाय दूध उत्पादकांना जुलैपासून 5 रुपये अनुदान सुरू राहील। शेळी मेंढी पालन, कुक्कुट पालनासाठी प्रोत्साहन योजना। गाय दूध उत्पादकांना जुलैपासून 5 रुपये अनुदान सुरू राहील। राज्यातल्या 108 सिंचन प्रकल्पांना सुधारित मान्यता। वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्यास 20 लाखांवरून 25 लाख रुपये अनुदान। तर सांगली जिल्ह्यामध्ये म्हैसाळ इथे सौर ऊर्जा प्रकल्प। सौर ऊर्जा करण्यासाठी 4200 कोटींचा निधी। उपसा सिंचन योजनेचं सौर ऊर्जीकरण। जलयुक्त शिवारसाठी 650 कोटींच्या निधीची तरतूद। शेतकऱ्यांना मोफत विजेसाठी मागेल त्याला सौर ऊर्जा पंप। शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठ्यासाठी निधी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।